बीजेपी कोणालाही हायजॅक करेल, कारण संघ परिवार हा रावणाला मला बदनाम करायचं नाही म्हणून मी 10 तोंडाचा रावण असं म्हणत नाही. सावरकर हा एकमेव माणूस आहे ज्यांनी स्वतःला वीर ही पदवी दिली. जेव्हा मी विचारसरण्या म्हणतो तेव्हा ह्या सगळ्या विचारसरण्या होत असतात, त्याच्यामध्ये संघाची विचारसरणी येत नाही आणि मी त्याची चर्चा इथे करणार नाही, कारण ती देशविरोधी विचारसरणी असं माझं म्हणणं आहे. सहकारी जर एखादी गोष्ट सांगेल तर ती ऐकणं, ती मान्य करणं आणि तिच्यावर अंमल करणं. सो मला असं वाटतं गांधीजी हे फार कोडं होतं. आणि मी तुम्हाला हे सांगेन की मी स्वतःच्या आयुष्यात मी कोणत्याही नेत्याला देव वगैरे मानत नाही. गांधी असो, आंबेडकर असो, लोहिया असो, कोणी असो, आत्ताचे तर सोडूनच द्या. पण मी यापैकी कोणत्याही मोठ्या नेत्याला देव मानत नाही आणि त्यांच्यातला मोठेपणा शोधायचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला कायम वाटतं. की काय आहे, ही माणसं का बदलली? बेसिकली ही माणसंच असतात आपल्यासारखीच. ही का बदलतात, ही मोठी का होतात, यांचं वैचारिक उत्थान कसं काय होतं, यांच्यात वैचारिक परिवर्तन कसं काय घडतं, मग आपण कुठे कमी पडतोय? आपण एकदा मी समाजवादी आहे असं म्हटलं तर मी समाजवादीच असतो, कारण लोकांना शिक्के मारायचे असतात, किंवा मी गांधीवादी असतो किंवा मी आंबेडकरवादी असतो. पण असं कोणतंही वादी न होता सुद्धा संविधानावर विश्वास ठेवणारा एक उदारमतवादी होता येईल का? माझ्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आणि आजच्या काळात तर खूप महत्त्वाचे असे आहेत की आपल्याला विचारसरण्यांचं अवडंबर करून, म्हणजे जेव्हा मी विचारसरण्या म्हणतो तेव्हा ह्या सगळ्या विचारसरण्या होत असतात, त्याच्यामध्ये संघाची विचारसरणी येत नाही आणि मी त्याची चर्चा इथे करणार नाही, कारण ती देशविरोधी विचारसरणी असं माझं म्हणणं आहे. ज्या लोकांना देशाचं संविधान मान्य नाही त्यांच्या विचारसरणीविषयी वेगळ्या प्रकारे चर्चा करायला पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. पण ते सोडून द्या. पण ह्या सगळ्या ज्या विचारसरणी आहे त्याचा अवडंबर न माजवता आपल्याला काही शोधता येईल का? आपल्याला बेसिक ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचा शोध घेता येईल का? स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, मानवी हक्क यांचा शोध घेता येईल का? म्हणजे ती संघटना आपल्या नेत्याला देव मानते. मला सगळ्यात मोठा रोग हा दिसतो. काल आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, काय म्हणाले, महाराष्ट्राची तिजोरी आम्ही गहाण ठेवू पण आंबेडकरांचा पुतळा ठेवू, राज्य गहाण ठेवू पण आंबेडकरांचा पुतळा करू. बाबासाहेब आंबेडकर असते तर यांना फटकेच मारले असते, कारण बाबासाहेबांनी या व्यक्तिपूजेच्या विरोधात इतकं लिहिलेलं आहे. आणि बाबासाहेबांचे पुतळे उभारणं हे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा खून करणं आहे. नेत्याला संपवायचं तर सगळ्यात सोपा उपाय हा आहे की त्याचा पुतळा उभा. गांधीवाद्यांनी नेत्याला तसं संपवलं, बाबासाहेबांच्या अनुयायांनी ते तसंच संपवलं. त्यांचा विचार पुढे नेणं हे खरं आपण केलं तर बरं होईल असं मला वाटतं. आणि प्रत्येक नेत्या, लोहियांचे विचार आहेत. लोहियांना महाराष्ट्रात फारसं त्यांना महाराष्ट्राने कधी डोक्यावर घेतलं नाही, किंवा त्यांच्या इंदुमती केळकर पुण्यामध्ये होते आणि श्रीपाद केळकर, बरोबर ना, आचार्य श्रीपाद केळकर, दोघांनी ते फार निष्ठेने केलं. त्यांची बागायतकर होते, सदाशिवराव बागायतकर, विनायकराव कुलकर्णी. पण लोहियांचं साहित्य मराठीत आणण्याचं काम श्रीपाद केळकर आणि इंदुताई केळकरांनी केलं. मोठा विचारवंत होता हा माणूस. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जग बदलतं आहे तेव्हा विचारसरणींच्या जोखडामध्ये अडकू नका. आपलं जे म्हणणं आहे ते संविधानाच्या चौकटीत असायला हवं, हे मी नाकारत नाही, पण तरीसुद्धा मोकळं राहायला शिका. आपला नेता हा देव आहे असं मानण्याची काही गरज नाही आहे. त्याला तपासायला शिकायला पाहिजे आपण. कोणताही नेता असो, कोणीही त्याला अपवाद नाही. आणि कोणता विचार आपल्याला पुढे नेऊ शकतो, मानवी हक्काचा विचार आपल्याला पुढे नेऊ शकतो असं आपल्याला वाटत असेल तर का वाटतं? जातीचं जे गणित आहे, मी नेहमी म्हणतो मला गांधीजींचं जात विश्लेषण मान्य नाही अजिबात, कारण मी त्या बाबतीत आंबेडकरांना मानणार आहे. गांधीजींचं धर्म विश्लेषण मला मान्य नाही, कारण गांधीजी हे या देशातले सगळ्यात मोठे सवर्ण हिंदू होते, सगळ्यात मोठे सवर्ण हिंदू. त्यांचा खून करण्याचं कारण तेच आहे, हे लक्षात घ्या. नथुराम गोडसेंनी त्यांचा खून केला याचं कारण इतका मोठा हिंदू माणूस, म्हणजे हिंदुत्वाची जर खरी व्याख्या करायची तर गांधीच हिंदू होते. हे सगळे काय म्हणतात, भामटे हिंदू आहेत. आणि म्हणूनच त्यांचा खून केला. 5 प्रयत्नानंतर खून केला, हे लक्षात घ्या. तुम्ही जगन फडणवीसांचं पुस्तक वाचा. आधी 4 एफर्ट्स केले होते, ते मला वाटतं तुषार गांधींच्या पुस्तकात सुद्धा आहे. तर हे सगळं आपल्याला समजून घ्यायला हवं. आपल्या गल्लीमध्ये जो नगरसेवक येतो तो त्याच संस्कारातून येत असतो. मी खूप चांगले नगरसेवक पाहिलेत. म्हणजे मी ज्या माहीम भागात राहतो
तिथे FM पिंटो एकेकाळी नगरसेवक होते, मी लहान होतो तेव्हा. FM पिंटो, डॉक्टर FM पिंटो, ते सायकलवरून यायचे, ते डॉक्टर होते, त्यामुळे आधीच पॉप्युलर होते. मी मृणाल गोरेंना पाहिलं आहे, मी अगदी उजव्या विचारसरणीचा माणूस म्हणायचा मी रामभाऊ माळगींना पाहिलं आहे. त्यांच्या बाजूलाही काही चांगली माणसं आहेत, ती आपल्याला मान्य करावं लागेल. सो ही संस्कृती कुठे गेली मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही म्हणता की हे सगळे मोदी आहेत आणि हे आम्ही बोलू शकत नाही त्यांच्या विरुद्ध. मी त्यांना दोष देत नाही, मी दोष नागरिकांना देतो. ही माणसं निवडून येतात, ह्याला आपण सगळे जबाबदार आहोत. चांगली माणसं राजकारणातून बाहेर गेली. माझ्यासमोर कुमार सप्तर्षी बसलेत म्हणून मी म्हणत नाही, पण त्यांच्यासारखा माणूस आज लोकसभेत राज्यसभेत असायला हवा होता आज किंवा कधी 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी. तो नाही. आज त्यांच्या पक्षाला एवढी ताकद कधीच नव्हती त्यांच्या पक्षात, त्यामुळे ते फक्त आमदार झाले. आपण चुकीच्या माणसांना निवडतो हे लक्षात घ्या. आणि मी बघितलं आहे की हे जे फॅशनेबल आहे हे नाही झोपडपट्टीवाले पैसे घेऊन मतं देतात वगैरे, मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय पैसे घेऊन मतं देतात. गेल्या 2 निवडणुकात मी पाहिलेलं आहे. आमच्या सोसायटीमध्ये आमच्या आमदारांनी, जो मनसेचा होता त्या भागातला नितीन सरदेसाई, याने निवडणुकीआधी टाईल्स लावल्या, समोरच्या सोसायटीमध्ये रंग काढून दिला कुठे भिंतीला आणि काय काय करून देतात. तुम्हाला सांगतो, अरुण गवळी यांच्यापेक्षा हुशार आहे हो. माझे मित्र आहेत दत्ता इसवलकर, कामगार नेते आहेत, ते 7 रस्त्याला राहतात. त्यांच्याकडे ते म्हणतात की सर्व बायकांनी, सर्व नागरिकांनी अरुण गवळीला मतदान केलं आणि 2दा तो निवडून आला आमदार म्हणून. का मतदान केलं? कारण तिथल्या भागातला महत्त्वाचा प्रश्न होता पाण्याचा. पाईपलाईन छोटी असल्यामुळे लोकांना पाणी यायचं नाही आणि बायकांना सकाळी 2-3 वाजता पाणी भरायला लागायचं. सकाळी 3 वाजता, लक्षात घ्या. अरुण गवळींनी काय केलं? तो सरकारसाठी थांबलाच नाही, तो रॉबिनहूड बनला. त्यांनी स्वतःच्या खर्चानं ही जी 2 इंची पाईपलाईन होती ती बदलून 4 इंची केली. प्रश्न सुटला. जेव्हा सरकारी यंत्रणा, प्रस्थापित व्यवस्था प्रश्न सोडवत नाही तेव्हा असे रॉबिनहूड्स तयार होतात, हे लक्षात घ्या. मग लोक अशा रॉबिनहूडला निवडून देतात. बाळासाहेब ठाकरेंनी पण काही प्रमाणात तेच केलं. त्यांनी न्यायालय चालवली, कारण न्यायालयात निकाल लागत नाही माझ्या केसचा, इथे 2 थोबाडात मारून निकाल लावतात. माझं म्हणणं, हे सगळं कोणी केलं? हे सगळं आपण केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेसुद्धा आपलीच निर्मिती आहे, मोदीसुद्धा आपलीच निर्मिती आहे, अरुण गवळीसुद्धा आपलीच निर्मिती आहे आणि हितेंद्र ठाकूर, पप्पू कलानीसुद्धा आपलीच निर्मिती आहे. आणि आपण त्यांना मतं दिलेली आहेत. मी समाजाला जबाबदार धरतो. मी कायम असं सांगतो की या देशामध्ये जो भ्रष्टाचार आहे त्याला नेते जबाबदार आहेत, त्याला नोकरशाह जबाबदार आहेत वगैरे आपण नेहमी बोलतो. त्याला सगळ्यात जास्त जबाबदार जनता आहे, कारण या भ्रष्टाचारामध्ये जनतेचा सहभाग आहे. पीपल आर वन ऑफ द स्टेक होल्डर्स इन दिस करप्शन. विचार करा, नाही आहे का? आपण इलेक्शनच्या वेळेला बोलतो, ह्या लोकांना आपणच निवडून दिलेलं आहे आणि हे आपले अधिकार काय त्याचं दमन करतायत. सो आपण जबाबदार आहोत. त्यामुळे बोलायला संधी नाही. असं बोला तुम्ही तुमच्या नगरसेवक. फार तर काय करेल, मारेल. आहे का तयारी मार खायची? खा थोडा मार. फार तर काय करेल, ठार मारेल. मी काय बोलतोय गंभीरपणे घ्या, मी मस्करी म्हणून बोलत नाहीये. लोकशाहीसाठी एवढा त्याग जे नागरिक करतात ना, त्यांच्या देशातलीच लोकशाही जिवंत राहते. लोकशाहीसाठी किंमत द्यावी लागते, स्वातंत्र्यासाठी किंमत द्यावी लागते. ती ईस्टर्न युरोपमधल्या लोकांनी दिली, आपण तेवढी फारशी दिली नाही ना. ती गांधीजींनी किंमत दिली, 4 गांधीजींबरोबरच्या नेत्यांनी दिली, म्हणून हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. व्हॉट्सॲप सोसायटी तयार करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे, राजकीय सत्ता मिळवण्यात यश मिळालं आहे. पण याला पण जबाबदार कोण आहे? तुम्ही म्हणाल काँग्रेस हा गांधीजींचा पक्ष आहे किंवा गांधीजींच्या विचारांवर श्रद्धा असलेला पक्ष आहे, जवळचा पक्ष आहे. ठीक आहे, जवळचा, तुमच्या जवळचा पक्ष आहे किंवा आंबेडकरांच्या जवळचा पक्ष आहे. आपण चेक करायला पाहिजे, खरंच आहे का हो? मला काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय चारित्र्यामध्ये काही फरक दिसत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे आज मी महाराष्ट्रात फिरतो आणि मी लोकांना सांगतो तुम्ही भाजपला मत देऊ नका, ही माझी मजबुरी आहे. पण मला हे सांगायची हिंमत नाही की तुम्ही काँग्रेसला मत द्या, आणि मी करणार नाही. याचं कारण माझा काँग्रेसवर विश्वास नाही. काँग्रेस हा दलालांचा पक्ष आहे, हे लक्षात घ्या. आणि काँग्रेसवाले चिडतात. आत्ता कुठे राहुल गांधींनी ह्या दलालांच्या पकडीतून हा पक्ष मोकळा करायला घेतला आहे. त्यांना यश येईल की नाही मला माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगतो, मी राहुल गांधींना 2दा भेटलेलो आहे आणि
त्या माणसाचा हेतू मला स्वच्छ वाटतो. तुम्ही त्यांना काही म्हणा, लोक त्यांची चेष्टा करतात पप्पू वगैरे, पण हळूहळू हा माणूस डेव्हलप होतोय, प्रगल्भ होतोय. गेल्या 6 महिन्यात तर खूप झाला आहे आणि 2024पर्यंत होईल असं मला वाटतं. माझा मुद्दा हा आहे, 2019ला नाहीच होणार, मी तुम्हाला सांगतो. अहो मेहनत करू द्या ना, जेलमध्ये जाऊ द्या, लाट्या खाऊ द्या, असं काय फुकटचं मिळतं का सगळं? मेहनत केली पाहिजे. 2024पर्यंत करू द्या त्यांना मेहनत जरा. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हणालात बीजेपी कोणालाही हायजॅक करेल, कारण संघ परिवार हा, रावणाला मला बदनाम करायचं नाही म्हणून मी 10 तोंडाचा रावण असं म्हणत नाही. हा मल्टी हेडेड हायड्रा ज्याला म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये मल्टी हेडेड हायड्रा म्हणतात, तसं आहे. ते कोणाला घेतील आणि कोणाला सोडतील सांगता येत नाही. त्यांचं ध्येय काय आहे? एकदा मी भोपाळला गेलो होतो, देवरसाने विधान केलं होतं 10 वर्षात आम्ही सत्ता काबीज करणार. ही गोष्ट जुनी सांगतोय तुम्हाला, खूप 79 सालची गोष्ट सांगतोय. तेव्हा मी खूप RSS मधल्या लोकांना भेटलो होतो. ते म्हणतात आमचं हिंदू राष्ट्राचं ध्येयच आहे, आज ना उद्या ते होणार, आणि ते चिकाटीने काम करत असतात. आणि हिंदू राष्ट्राचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही कोणाची नावं केली? गांधी आणि आंबेडकर. त्यांना तर त्यांनी हायजॅक केलेलंच आहे, पण भगतसिंगला पण केलं आहे. तुम्ही सर्वे घ्या संघवाल्यांचा किंवा संघातल्या ABVPतल्या मुलांचा. भगतसिंग हा कम्युनिस्ट होता, भगतसिंग हा नास्तिक होता, हेच यांना माहीत नाही. कसला इतिहास शिकवतो? त्यांना इतिहासच माहीत नाही आहे. त्यांना फक्त सांगितलं जातं, जसं आम्हाला शाळेत सांगितलं जायचं, शाळेमधले शिक्षक, महाराष्ट्रातले शिक्षक पण खूप जबाबदार आहेत, की सावरकर हे थोर व्यक्ती होते. आता थोर याचं डेफिनेशन काय, व्याख्या काय, हा तर वादाचाच विषय आहे. सावरकरांचं स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची जी पॅशन होती त्याबद्दल मी आक्षेप घेत नाही. तुरुंगात जाईपर्यंत सावरकरांचं जे काय चाललेलं होतं अंदमानला जाईपर्यंत, त्याच्यामध्ये एक निष्ठा होती. त्यांच्या विचारात, विचार काही असो, स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांचं योगदान आहेच. पण 6 सोनेरी पाने नावाचा एक अत्यंत भयंकर ग्रंथ लिहिणारा माणूस हाच आहे. द्विराष्ट्रवासाचं तत्वज्ञान इक्बाल आदी यांनीच मांडलेलं आहे. आणि हिंदुत्वाचं तत्वज्ञान, मला हे म्हणायचं तुम्हाला, तुम्ही विद्याधर पुंडलिकांची एक कथा वाचली आहे का, सती नावाची, सावरकरांवर, ज्याच्यावर मोर्चा निघाला होता पुंडलिकांच्या घरावर, वाचा जरा, खटला भरला होता. आणि सावरकर हा एकमेव माणूस आहे ज्यांनी स्वतःला वीर ही पदवी दिली. मी हे खोटं सांगत नाहीये, मी तुम्हाला सांगतो. पी साईनाथ यांचं एक भाषण आहे, तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा. एक पुस्तिका प्रसिद्ध झाली 1935 साली, त्याच्यावर लेखकाचं नाव नव्हतं. त्या पुस्तिकेमध्ये पहिल्यांदा वीर सावरकर असं म्हटलं गेलं आणि सावरकरांना वीर ही पदवी दिली गेली. या पुस्तिकेच्या रत्नागिरीतनं या पुस्तिकेच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्या प्रकाशकाच्या काय डोक्यात आलं माहीत नाही, 1985 साली त्यांनी जाहीर केलं की या पुस्तिकेचे लेखक स्वतःच विनायक दामोदर सावरकर आहेत. आणि ते सावरकरांचं चरित्र होतं. ती छोटी पुस्तिका म्हणजे सावरकरांचं, सावरकरांनीच लिहिलेलं चरित्र होतं, आणि त्याच सावरकरांनी स्वतःला वीर हे नाव दिलं. माझं म्हणणं आहे, सावरकरांच्या विचारांचं विश्लेषण व्हायला पाहिजे. गांधी आणि त्यांच्यामध्ये काय मतभेद होते, आंबेडकरांनी त्यांच्यामध्ये काय मतभेद, विश्लेषण व्हायला पाहिजे. संघाचं तत्त्वज्ञान या विश्लेषणाला विरोध करतं. त्यांचं असं म्हणणं आहे, तर परवा मला लिहित आहेत लोक, त्या साबरीमालामध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं. आधी तिकडे 10 ते 55 वर्षाच्या बायकांना प्रवेश नव्हता, कारण काय, तर बायकांना मासिक पाळी येते. आता मासिक पाळी हा अपवित्र विषय कसा काय झाला? मला मातृत्वाशी संबंधित हा विषय आहे, म्हणजे आपली सगळ्यांची निर्मितीच अपवित्र झाली. तर ते संघवाले अजूनही लिहिता येत नाही, भावना महत्त्वाच्या आहेत. तर मी एकाला लिहिलं, त्यांचे गुरुमूर्ती नावाचे एक मोठे तत्त्वज्ञ म्हणवतात ते स्वतःला संघाचे, ते आता रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर आहेत, ते लिहित आहेत लोकांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. ज्या बायकांना असं वाटतं की तिथे जाऊ नये आणि देव अपवित्र करू नये, त्यांना अधिकार आहे. मी म्हटलं अधिकार आहेच ना, या अधिकारासाठीच आम्ही भांडतो आहोत की तुम्हाला चॉईसचा अधिकार पाहिजे ना लोकशाहीमध्ये. त्या बायकांनी जाऊ नये, त्यांना आम्ही कधीतरी कन्व्हिन्स करू, पण मासिक पाळी येणारी स्त्री ही अपवित्र नाही. पहिल्यांदा म्हणत होते विटाळ कोणाला, तो ते अय्यप्पाला होतो, म्हणजे तो देव तिकडे. आता म्हणतात तिथे जाणाऱ्या पुरुषांच्या ब्रह्मचर्याला धोका निर्माण होतो. अरे काय चाललंय तुमचं? आणि म्हणे भावना महत्त्वाच्या आहेत. मी म्हणतो भावना जर महत्त्वाच्या असतील, सेंटिमेंट्स महत्त्वाचे असतील, तर सतीप्रथा कधीच गेली नसती या देशातली. परिवर्तन हे अशा प्रकारेच कायद्याच्या मार्गाने यावं लागतं